ठिकाणी रामेश्वर आणि साळणा 33 KV अंतर्गत येणाऱ्या गावातील सर्व शिवसैनिक आम्ही या ठिकाणी जमा झालो आणि तहसीलदार औंढा यांना निवेदन दिले। वारंवार लाईट बंद करणे, संध्याकाळी 6 ते 10 लाईट फॉल्ट टाकणे आणि त्यामुळे लाईन फॉल्ट आल्यामुळे घरातील जे काही उपकरणं आहेत, फ्रीज असेल, TV असेल, कूलर असेल, फॅन असेल, ते जळून जात आहेत आणि लहान लेकरं असतील, वयोवृद्ध माणसं असतील, त्यांना आता जवळजवळ 40-42 डिग्री तापमान तापलेलं आहे आणि या तापमानामध्ये 4-4 तास लाईट नसल्यामुळे आतूनच त्यांचे हाल होत आहेत। आणि आता तहसीलदार साहेबांनी औंढा येथील रणवीर साहेबांना फोन लावला, दुसरे जे जेवढा बाजारचे जे त्यांना सुद्धा फोन लावला, दोघांचे पण फोन तहसीलदार साहेबांचे त्यांनी उचलले नाही। आणि ज्यावेळेस आम्ही कार्यकारी अभियंता हिंगोली चव्हाण साहेब यांना तहसीलदार साहेबांनी फोन लावला, त्यांचा लगेच त्यांनी लाईनवर घेतलं तर त्यांचा फोन रणवीर साहेबांनी उचलला। म्हणजे स्वतः तहसीलदार साहेबाचा जर हे फोन उचलत नसतील तर सर्वसामान्य माणसाचे काय हाल असतील यावरून त्यांच्या दिसून येते। आणि आम्ही सर्व शिवसैनिकांनी उद्या 4 तारखेपर्यंत जर लाईनमध्ये सुधारणा नाही केली तर येळी फाटा या ठिकाणी तीव्र असं आंदोलन ठेवलेलं आहे, रास्ता रोको। आणि याचे सर्व काय जे आंदोलनात नुकसान होईल, खाजगी मालमत्तेचं, सरकारी मालमत्तेचं, याची सर्वस्वी जबाबदारी ही MSEBची राहील। सावळीच्या ठिकाणी एक दुःखद घटना घडली होती। मला गावकऱ्याचे फोन येत होते की बाबा कोणत्याही परिस्थितीत लाईट टाकायला लावा, आमचे एक गुठ्ठेची आमच्या जवळची पाहुणी वारली होती। तर मी रणवीरला फोन लावला, रणवीर फोन उचलायला तयार नाही, माझा नंबर ब्लॅकलिस्टत टाकला। त्याच्यानंतर ते पंचलवारला लावला, ते म्हणते माझ्याकडे आदेश आहेत वरून। त्याच्यानंतर मी स्वतः गाडी काढली आणि MSEBीला गेलो रामेश्वर 33 KVला। त्याच्यानंतर रामेश्वरला गेल्याच्यानंतर तिथला ऑपरेटर म्हणते आम्हाला आदेश आहेत। मी म्हणलं आदेश गेला तू कोणीकडे, तिथं बाई वारली, कोण्याही परिस्थितीत लाईन टाक, नाही टाकली तर मग मी कुलूप लावून सगळं बंद करायला लागेल तू। त्यावेळेस त्यांनी कुठंतरी लाईन टाकली ते, आणि त्याचा पण त्या ऑपरेटरला फोन लावला, त्याचा ऑपरेटरचा सुद्धा रणवीरनं फोन उचलला नाही। तर यांना म्हणजे यांना माणसं सांभाळायसाठी ठेवलंय का माणसाचे जीव घ्यायसाठी ठेवलंय, याच्यासाठी खूप मोठी म्हणजे आज औंढा तालुक्यामध्ये रणवीर आणि नवीन एक आता पंचलवर आलेला, आम्ही हर गोष्टीला त्यांना सहकार्य करतो। ते म्हणतात बा वसुलीसाठी सहकार्य करा, तर सगळ्यात पुढे राहतो आम्ही, बाबा वसुली करा, पैसे भरण्यासाठी माणसाला सांगतो पैसे भरा। पण लाईन टाकायची म्हणलं की आता 6 ते 9 100% फाल्ट लाईन टाकून द्यायला, तर आज जर एक कूलरची मोटर घ्यायला गेलं तर 950 रुपये लागतात आणि त्याला बसून घ्यायसाठी पुन्हा 200 ते 300 रुपये खर्च येत आहे आणि 3 दिवस मेकॅनिक भेटत नाही। तोपर्यंत माणसं म्हणजे काय हाल व्हायलेत हे ग्रामीण भागातल्या जनतेला माहीत आहे। त्याच्या इथून पुढे लाईनीची सुधारणा नाही झाली 4 तारखेला